मनपूर्वक नमस्कार. मी गणेश वांडरे. सर्वांचं स्वागत. आपण पाहता ॲग्रिकॉज बिझनेस स्टार. नेहमीप्रमाणेच मी शेती व शेती संबंधित वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत असतो. त्या अनुषंगाने आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. साधा आणि सोपा जरी वाटत असला तरी पण शेतकऱ्याच्या हिताचा आणि आपुलकीचा आहे. कारण शेतकऱ्या याच्यावरती बरेच त्रास असतात की बाबा शेतकऱ्या शेतीमध्ये बरेच माल जे काही डुक्कर असतील, हरण असतील, या प्रकारचे जे काही प्राणी आहेत, वन्य प्राणी आहेत किंवा आपल्या शेतामध्ये येणारे प्राणी आहेत, हे काय करत असतात की त्या शेताचं त्या शेतमालाचं नुकसान करत असतात. तर अशा प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून बरेच शेतकरी त्या ठिकाणी त्रास असतात. तर त्याच्यावरती डुक्कर पळवणे किंवा हरिण पळवणे याच्यावरती काय आपण उपाय करू शकतो, तर त्याच्यावरती एक उपाय आहे मित्रांनो. मी आजचं तुम्हाला सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा आपल्या घरच्या घरी तुम्ही तो उपाय बनवू शकता. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितला असेलही आणि तुम्ही तो प्रयोग केलेला आहे असेल, पण तरीही मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. कारण की शेतकऱ्याच्या बांधावर आल्याशिवाय ते प्रश्न समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला त्या बांधावरती यावंच लागणार. त्याच वेळेस तुम्हाला ते शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत बाबा समजतील. तर अशा प्रकारे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजचा जो विषय आहे, महत्त्वाचा विषय म्हणजे हरिण व डुक्कर पळवणे. शेतातील जे काही आपला शेतमाल आहे किंवा शेती भाजीपाला असेल, हरिण व डुक्कर त्याला खात असतात. तर ते पळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मी आज महत्त्वाची अशी युक्ती तुम्हाला सांगणार आहे. तो त्याला आपण शेतकरी जोगाडी असं म्हणू शकतो. तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर हे पहा, अशा प्रकारे एक बॉटल घ्यायची आहे. बिअरची बॉटल आहे हे मी घेतलेली, किंवा तुम्ही कुठली काचेची बॉटल घेऊ शकता. आणि घरीच आपल्या अशा प्रकारचं एक पानं किंवा लोखंडी सळी जरी असेल तरी ते तुम्ही असे प्रकारे करू शकता. आणि असं असं बघा, असं असते वाढलं तर हरिण डुक्कर सहजपणे पळून जाऊ शकतात. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हे जे काही हे वरती असं बांधायचं आहे, आपल्याला झाडाला बांधायचं आहे. हे वरती झाडाला बांधायचं आपण बांधू शकतो. मी तुम्हाला ते दाखवतो, ते थोड्या वेळामध्ये दाखवणार आहे. तर याच्यामध्ये कुठले साहित्य आहेत ते बघून घ्या. ही लोखंडाची सळी आहे आणि एक बॉटल आहे, काचेची बॉटल. तुम्हाला बिअरची बॉटल मी घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची काचेची बॉटल घेऊ शकता असं वाजण्यासाठी. आणि त्यानंतर अशा प्रकारचा एक पुष्ठ घेऊ शकता की ते वाऱ्याने हलेल आणि ते वाजेल. मी तुम्हाला ते दाखवतोच. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एक बिअरची बॉटल आणि लोखंडाची सळी आणि खाली पुष्टा बांधला तर हवेने ते हलून काय होतं, एका झाडावरती बांधायचं आहे. हवेने हलून ते त्या ठिकाणी त्याला आदळतं आणि ते वाजतं आहे. अशा प्रकारे तुम्ही हरिण आणि डुक्कर पळू शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे काय होतं आहे, वारा आल्यानंतर ते पुष्टा हलतो आणि ती जी काही लोखंडी सळी किंवा पान आहे तो त्या बाटलीवरती आदळतो आणि आवाज होतो. त्यामुळे काय होतं, डुक्कर आणि हरिणे पळून जातात. बघा, अशा पद्धतीने आपण ते वरती बांधलेलं आहे, झाडाला वरती बांधलेलं आहे. असंही तुम्ही बांधू शकता. आणि अशा प्रकारची शेतकरी जोगाड आपण त्याला म्हणू, घरच्या घरी करू शकता आणि डुक्कर आणि हरिण पळू शकता. ओके, कृपया चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.